ओम सतनमो आदेश गुरु जी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सदगुरु शंभू जति गुरु गोरखनाथ बाबा को आदेश नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्धो को आदेश अलख निरंजन आदेश। टायटल आणि थंबनेल पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळलेलं असेल की आजचा भाग हा कोणत्या विषयावरती आधारित आहे। वैशाख महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेलाच भगवान श्री सत्यविनायक यांचा जन्मदिन साजरा केला जातो। अनेकांना सत्यविनायक किंवा सत्यविनायक पूजा याबद्दल माहिती अजूनही नाही। आतापर्यंत आपण सत्यनारायण किंवा सत्यनारायणाची कथा या गोष्टी पाहत आलो, ऐकत आलो। त्याचप्रमाणे सत्यविनायक नावाची एक पूजा ही कथा ही अनेक लोकांनी आजपर्यंत ऐकलेलीच नाही। सत्यनारायणाप्रमाणे सत्यविनायकाचे सुद्धा दर महिन्याला अनुष्ठान केले जातात, घरामध्ये पूजा मांडली जाते आणि भगवान गणपतीचा विशेष आशीर्वाद जो सत्यविनायक पूजा करतो त्याला मिळतो यामध्ये सुद्धा काही तीळ मात्र शंका नाही। मग या सत्यविनायक भगवान यांचा जो जन्मदिन हा सांगितला गेलेला आहे तर तो येत आहे दिनांक 1 मे 2000 भगवान श्री सत्यविनायक जन्मोत्सव हा साजरा केला जाईल। या कलियुगामध्ये खऱ्या अर्थी कितपत महत्व आहे ते आधी समजावून घेऊयात। पहा, शास्त्रामध्ये कलौ चंडी विनायको असं म्हटले गेलेलं आहे। म्हणजे या कलियुगामध्ये सर्वात शीघ्र किंवा शीघ्र अतिशीघ्र प्रसन्न होणारे आणि आपल्या इच्छा मनोकामना याची पूर्ती करणारे हे चंडी माता आणि गणपती हे दोन देवता सर्वात अग्रेसर असतील असं या वाक्याचा उल्लेख खऱ्या अर्थी तर होतो आणि हा सत्य सुद्धा आहे। त्यामुळेच तर आपण पाहतो की सामान्य व्यक्तिरेखा सुद्धा ज्यावेळेस एखादं कोणतं कार्य होत नसेल ते कार्य लवकर व्हावे म्हणून अनेक वेळा नवस बोलतो, भाग बांधून ठेवतो। याच्यामध्ये सर्वात जास्त नवस ज्या देवतासाठी बोलले जातात, ज्या देवापुढे बोलले जातात ते देवता म्हणजे सुद्धा भगवान श्री गणपती आहेत। गणपती बाप्पाला केला गेलेला नवस हा निर्विघ्नपणे लवकर पूर्ण सुद्धा होतो। ही सुद्धा महिमा गणपती भगवान यांची आहे। त्यामुळे गणपतीला विघ्नहर्ता सुद्धा म्हटले गेलेलं आहे। विघ्नहर्ता या शब्दाचाच मुळामध्ये अर्थ आहे की जो विघ्नांचं हरण करतो तो म्हणजे विघ्नहर्ता। याच अनुषंगाने सत्यविनायक भगवान यांचं प्राकट्य हे अनादी कालापासून आहे। आता भगवान सत्यविनायक यांची कथा ही काय फक्त कलियुगापुरती मर्यादित नाहीये। भगवान सत्यविनायक हे अनादी आहेत, प्राचीन आहेत। याचं सुंदर उदाहरण आपल्याला सत्यविनायक कथेमध्ये असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या कथेवरून समजून येतो। म्हणजेच भगवान कृष्ण हे त्यांच्या जे आचार्य होते ज्यांना शुकमुनी म्हटले गेलेलं आहे यांच्या मार्फत दर शुक्रवारी भगवान श्रीकृष्ण हे सत्यविनायकाची पूजा त्यांच्या निवासस्थानामध्ये हे मांडत होते। याचा सुद्धा उल्लेख आपल्याला सत्यविनायकाच्या पोथीमध्ये पाहायला मिळतो। सत्यविनायकाच्या कथेमध्ये असं सुद्धा वर्णन येतं की भगवान कृष्णांच्या सांगण्यावरूनच सुदामा यांनी ही सत्यविनायकाची पूजा ही करायला सुरुवात केली आणि सत्यविनायकांच्या कृपेमुळे सुदामाने अष्ट ऐश्वर्य स्वर्ग सुख हे या पृथ्वीतलावरती भोगलेलं आहे असं सुद्धा वर्णन आपल्याला सत्यविनायकाच्या कथेमध्ये किंवा सारांशामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे सत्यविनायक ही कथा असेल, सत्यविनायक ही जी पूजा आहे मुळामध्ये ही पूजा आपण करावी अशी बुद्धी होणं हे सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे। कारण पहा, आपण दैनंदिन जीवन जगत असताना दररोजची पूजा, नैतिक धर्म आचरण ह्या सर्व गोष्टी करत असतो, पाळत असतो। महिन्यातून एखादी छोटे मोठे अनुष्ठान साधना हे सुद्धा आपण करतच असतो। परंतु वर्षामध्ये असे काही विशेष दिवस येत असतात, असे काही विशेष रात्री येत असतात। त्या विशेष दिवसाला किंवा त्या विशेष रात्रीला पर्टिक्युलर त्या देवी देवतांची ऊर्जा ही अखंडपणे वाहत असते। त्याच अनुषंगाने जी वैशाख पौर्णिमा ही जी तिथी आहे या तिथीला सत्यविनायक भगवान यांची केली जाणारी पूजा, आराधना, भक्ती ही संपूर्ण वर्षभर त्या साधकाला एक पद्धतीचं सुख, स्थैर्य, शांती प्रदान करते आणि वर्षभर त्या व्यक्तिरेखेच्या मार्गावरती काटे येणार नाहीत, विघ्न येणार नाहीत याची खबरदारी सुद्धा गणपती बाप्पा एक कृपा आशीर्वाद म्हणून त्या साधकाला, त्या भक्ताला प्रदान करतात। हे सुद्धा तितकं सत्य आहे। त्यामुळे या कलियुगामध्ये शीघ्रतेने फलदायी होणारी, सर्व पद्धतीचे दुःख, क्लेश, दारिद्र्य याचं हरण करणारी आणि अगदी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला परतावा देणारी, पुण्यफल प्राप्त करून देणारी ही विशेष सेवा म्हणजे आहे घरामध्ये केलं जाणारं सत्यविनायकाचं पूजन। आता सत्यविनायकाचं पूजा कशी करतात तर मार्केटमध्ये आपल्याला सत्यविनायक पूजा नावाची पोथी मिळेल। तुम्ही त्या पोथीला अनुसरून सुद्धा जर तुमचं संस्कृत चांगला असेल, तुम्हाला संकल्प असेल, ग्रह, नक्षत्र, आयन, करण ह्या सर्व गोष्टी जर कळत असतील, थोडक्या भाषेमध्ये जर तुम्हाला पंचांग पाहता येत असेल, सत्यविनायकाची पूजा तुम्ही तुमच्या
घरामध्ये सुद्धा स्वतः करू शकता. मांडण्यासाठी अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. नवग्रह मंडल असायला हवं. सत्यविनायकाच्या नावाने एक सुपारी आपण त्याच्यामध्ये ठेवायला हवी. एक कलश, त्याच्यावरती तामन, त्याच्यावरती तांदूळ, त्याच्यावरती नवग्रह. एका उजव्या बाजूला सत्यविनायकाची सुपारी कशावर ठेवलेली असावी तर हिरव्या पानांवरती सुपारी ठेवलेली असावी. समोर 5 पाने तुम्ही मांडून घ्यावेत. त्याच्यावरती मग ज्याला आपण हळकुंड म्हणू, सुपारी म्हणू, बदाम, खारीक, खोबरे हे 5 पद्धतीचे जिन्नस 5 पानांवरती तुम्ही मांडावेत. चौरंगावरती तुम्ही लाल रंगाचे एक पीस अंतरून घ्यावा. केळीचे खुंट मिळत असेल तर केळीचं मखर सुद्धा तुम्ही चौरंगाला बांधू शकता. आणि गणपती बाप्पाला नैवेद्य स्वरूप 5, 11, 21, 51 मोदकांचा नैवेद्य सत्यविनायकाच्या पूजेदरम्यान तुम्ही दाखवू शकता. संकल्पासहित पूर्णतः षोडशोपचारे पूजन करून तुम्ही सत्यविनायकाची पूजा मांडावी आणि सत्यविनायक कथा ही स्वतः वाचन करावी. आणि सत्यविनायक कथा वाचन झाल्याच्या नंतर नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतर भगवान श्री गणेशाची आरती करावी आणि सेकंड डेला म्हणजे दुसऱ्या दिवशी याचं उत्तर पूजन तुम्ही करून टाकावे. अशा अगदी सोप्या पद्धतीने करता येण्याजोगी ही पूजा आहे. बरं, आता समजा पंचांग कळत नसेल किंवा पूजेमधील जास्त कधी माहिती नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या विभागामधील एखादे ब्राह्मण देवता यांना घरी बोलवू शकता. ब्राह्मण देवतेकडनं तुम्ही सत्यविनायकाची कथा, सत्यविनायकाची पूजन ह्या सर्व गोष्टी करू शकता. त्यामुळे ही जी पूजा आहे याचा जर फरक पाहायचा असेल तर ज्याला आपण म्हणूयात की कोणतीही देवी देवतांची कृपा पात्र आपण स्वतः होण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या देवी देवतांसाठी झिजावे लागते, तप करावे लागते, आपले अंग तापवावे लागते. तेव्हा कुठे हळूहळू ते फरक पडायला सुरुवात होतात. जर तुमचं एखादं अगदीच अशक्यातील एखादं अशक्य काम असेल जे होत नसेल तर अशा कामाचा संकल्प तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी घेऊ शकता. संकल्प कसा घ्यायचा आहे? 11 किंवा 21 वेळा मी सत्यविनायकाची पूजा करेन असा एक संकल्प तुम्ही गणेशाला बोलावा. म्हणजे तुमची इप्सित कामना आहे, जे तुम्हाला कार्य गणपती बाप्पाकडनं करून घ्यायचं आहे, एखादं विघ्न असेल त्या विघ्नाचा नाश करायचा असेल, तो संकल्प तुम्ही हातावरती पाणी घेऊन भगवान श्री गणेशाला बोलून तुमच्या शक्तीप्रमाणे 11 किंवा 21 पूजा मी सत्यविनायकाच्या घालेन असं बोलून तो संकल्प तुम्ही म्हणजे पाणी ते जमिनीवरती सोडावे. आणि दर महिन्याला योग्य तिथीला म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, याच्यामध्ये शुक्रवारही चालतो, चतुर्थीही चालते, पौर्णिमा सुद्धा चालते, त्रयोदशी, चतुर्दशी या सुद्धा दोन्ही तिथी चालतात, पंचमी तिथी सुद्धा याच्यामध्ये चालते. त्यामुळे संपूर्ण एका महिन्याच्या कालखंडामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही पूजा प्रत्येक महिन्याला सत्यविनायकाची तुमच्या घरामध्ये घालायची असते. अशी 11 किंवा 21 पूजा हे तुम्ही करायच्या असतात. आता 11 कराव्यात की 21 कराव्यात हे ज्याचे त्यांनी ठरवावे. शेवटी जेवढं मोठं कार्य असेल तेवढ्या जास्त पूजाचा संकल्प तुम्ही करावा. आणि अगदीच काम मध्यम स्वरूपाचं असेल तर 5 किंवा 11 पूजांचा पण संकल्प तुम्ही करू शकता. या अनुषंगाने दर महिन्याला तुम्ही सत्यविनायकाची पूजा तुमच्या घरामध्ये सुरुवात करावी. तुम्ही यकीन माना, या उपायाद्वारे जे अचानक होणारे कोणतेही काम असेल, लाभ असेल, हा खूप लवकर होतो. हे आजपर्यंत वैयक्तिक माझा सुद्धा अनुभव आहे आणि अनेक साधकांना मी या पूजेच्या संदर्भामध्ये सांगितलेलं सुद्धा आहे. त्यांचे सुद्धा चमत्कारी अनुभव याच्यामध्ये पाहण्यात आलेले आहेत. या कथेला जोड म्हणून तुम्ही याच दिवसांपासून भगवान श्री गणेशाचे सर्वात पवित्र असलेले व्रत म्हणजे गणेश हृदय हे सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. गणेश हृदय ही साधना आहे जी 1.25 वर्ष चालते. 1.25 वर्षाच्या कालखंडामध्ये डेली तुम्हाला 10 मिनिटे वेळ काढून गणपतीचे नामस्मरण किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला गणेश हृदयमध्ये शिकवलेल्या आहेत. आता शिकवलेल्या आहेत म्हणजे काय, आतापर्यंत जेवढ्या दीक्षा दिल्या त्याच अनुषंगाने गणेश हृदय नामक एक दीक्षा मी यापूर्वी दिलेली आहे. तुम्ही या दीक्षेचे रेकॉर्डिंग प्राप्त करू शकता. आणि गणेश हृदय तुम्ही या येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजे वैशाख पौर्णिमेपासून सुद्धा सुरुवात करू शकता. अनेकांनी गणेश हृदय अक्षय तृतीयाला सुरुवात केलेली आहेत, कुणी 1 जानेवारीला सुरुवात केलेली आहेत. शेवटी तुमच्या कर्माप्रमाणे, नशिबाप्रमाणे, चांगल्या वेळेप्रमाणे जेव्हा तुम्हाला ती सद्बुद्धी येते तेव्हाच गणपतीची पूजा आपल्या हातून होते, सुद्धा तितकं सत्य आहे. अजूनही समजा तुम्ही गणपतीच्या सेवेमध्ये किंवा गणेश हृदय सेवा ही तुम्हाला करू इच्छित असाल तर हा म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे, जी येणारी वैशाख पौर्णिमा आहे. तुम्ही या दिवशी गणेश हृदय सुद्धा सुरुवात करू शकता आणि विशेषतया या दिवशी तुम्ही सत्यविनायकाची पूजा सुद्धा तुमच्या घरामध्ये करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करू शकता. विघ्नहर्ता आहेत, विघ्न, क्लेश, दुःख याचा नाश करतात, मंगलकारी आहेत. पत्रिकेमध्ये असलेले जेवढे मंगळ दोष मांडले गेलेले आहेत म्हणजे मंगळापासून उत्पन्न होणारे जेवढे दोष असतात हे गणपतीच्या केल्या जाणाऱ्या सेवेमुळे, आराधनेमुळे सुद्धा विशेषतः शांत होतात बरं. काही सुद्धा सत्य आहे. कारण नवग्रह असो, 27 नक्षत्र असो, 12 राशी असो, ज्योतिषशास्त्र असो, या सर्व शास्त्रांचा सर्वात प्रमुख देवता कोण असेल तर तो गणपतीच आहे. त्यामुळे गणपतीला पूजन करण्याचा सर्वात जास्त फायदा कोणत्याही भक्ताला, कोणत्याही साधकाला हा सर्वात अगोदर काय येत असेल
असेल ना तर तो फायदा असा होतो की संकटे कमी होतात, मार्गामध्ये संकटे यायला बंद होतात. जेव्हा कोणत्याही कामामधील, कोणत्याही क्षेत्रामधील, कोणत्याही मार्गामधील जर संकटे येणे बंद झाले तर तो रस्ता, ते काम, ते मार्ग खूप लवकर एखादा साधक किंवा तो भक्त, तो गृहस्थ हे पार करतो, म्हणजेच लवकर ते काम बनायला सुरुवात होतात. त्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण श्री गणेशा म्हणून त्या कामाची सुरुवात करतो. कारण जिथे श्री गणेश उभे राहतात तिथे रिद्धी सिद्धी यांच्या पत्नीही उभे राहतात, लक्ष आणि लाभ हे सुद्धा उभे राहतात, जय विजय हे सुद्धा उभे राहतात आणि सर्वतोपरी सर्वांचं रक्षण करण्यासाठी तिथेच नग्न भैरव सुद्धा उभे राहतात. म्हणून गणपती हे सर्व गणांचे ईश आहेत. जेवढे गण आहेत ह्या गणांचे जे अध्यक्ष आहेत, ज्यांना गणाध्यक्ष म्हणले गेलेलं आहे, ते सुद्धा गणपती आहेत. त्यामुळे गणपती हा संप्रदाय सुद्धा गणपतीचा विशेषतः पॉवरफुल मानले गेलेला आहे. कारण सर्वतोपरी सर्वांच्या वरती देवी असो देवता असो, फर्स्ट पोझिशनला कोण येते, कोण बसते, तर ते असतात गणपती. त्यामुळे गणपतीची साधना, तुम्ही कुठल्याही देवी देवतांची साधना, आराधना, पूजन करा, तुम्ही कोणत्याही देवी, कोणत्याही देवतांचे उपासक असा, परंतु तुम्हाला गणपतीची उपासना करणं हे अनिवार्य आहेच आहे. जोपर्यंत गणपतीला पूजन, गणपतीला भजन किंवा गणपतीला आपण मनवत नाही, म्हणजेच गणपतीची आपण शरणागती जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत कोणतीही देवी, कोणतीही देवता, कोणतंही मंत्र, कोणतंही यंत्र तंत्र हे त्या साधकाला, त्या साध्वीला सिद्ध होऊ शकत नाही. आपले जे सप्तचक्र आहेत याची सुरुवात सुद्धा ज्या मूलाधार चक्रापासून होते त्याच्यावरती सुद्धा वर्चस्व हे गणपती बाप्पाचंच आहे. त्यामुळे तुम्हाला सिद्धी असो, साधना असो, देवी असो, देवता असो, यक्ष असो, गंधर्व, किन्नर किंवा कोणत्याही पंचतत्वातील कोणतीही ऊर्जा किंवा शक्ती असो, सर्वांच्या अगोदर गणपती यांचं पूजन हे आपल्याला करावे लागते. त्यामुळेच या येणाऱ्या म्हणजेच वैशाख पौर्णिमेला आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून गणपती बाप्पाच्या शरणागती घेण्यासाठी जी जमेल ते आपण सेवा करूयात. ज्यांनी गणेश हृदय चालू केलेलं नसेल ते गणेश हृदय चालू करू शकतात. ज्यांना घरामध्ये सत्यविनायक आजपर्यंत कधी केलेलं नसेल तर एखाद्या ब्राह्मण देवतामार्फत तुम्ही घरामध्ये सत्यविनायकाची पूजा या पौर्णिमेला करण्याचा प्रयत्न करू शकता. ज्यांना काहीच जमत नसेल त्यांनी कमीत कमी पेढे किंवा मिठाई किंवा लाडू याच्यातील एखादा नैवेद्य गणपती बाप्पाच्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन गणपतीला दाखवू शकता. गणपतीच्या मंदिरामध्ये जावे, गणपती बाप्पाला सांगावे की आज तुमचा पुष्टीपती जयंती आहे, म्हणजे सत्यविनायकाचा प्राकट्य महोत्सव आहे, जन्मोत्सव आहे, मी तुमच्यासाठी नैवेद्य प्रेमाने आणलेला आहे, तुम्ही स्वीकार करा गणराया, माझ्या मार्गातले राडे रोडे आडी अडचणी दूर करा, मला यश द्या, बुद्धी द्या. बुद्धीचे देवता सुद्धा गणपतीच आहेत. तर निश्चितपणे गणपती बाप्पा तथास्तु म्हणून त्या साधकाला, त्या भक्ताला आशीर्वाद देतात आणि सर्वतोपरी कल्याण गणपती बाप्पा करतात. अशा ह्याच्या भागामध्ये सत्यविनायक यांच्याबद्दल सांगण्याचा जो मी प्रयत्न केला अगदी छोटासा होता, परंतु हा प्रयत्न तुमच्यापर्यंत सदैव पोहोचला पाहिजे. चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत सदैव सात्विक देवी देवता पूजन, सात्विक पूजा प्रणाली, सात्विक अनुष्ठान, साधना या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी सदैव प्रयत्न केला. अनेक साधकांनी ते केलेले आहेत आणि त्या साधनेपासून लाभ हे सुद्धा तुम्हाला झालेले आहेत. भागामध्ये जी सांगितलेली माहिती आहे तुम्हाला निश्चितपणे आवडलेली असेल. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक केल्याच्या नंतर हाईप नावाचा एक ऑप्शन तुम्ही त्याच्यावरती अवश्यपणे क्लिक करा. तुम्ही लाईक तर कराच, परंतु ज्यावेळेस तुम्ही हाईप याच्यावरती क्लिक करता तेव्हा जशी माहिती तुम्हाला इझिली समजली, हा व्हिडिओ मिळाला, तशीच हा व्हिडिओ किंवा ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होऊ शकते. ती मदत तुम्हीच करू शकता जेव्हा चॅनलला तुम्ही लाईक, म्हणजे या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि हाईप कराल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनम गुरुजी को आदेश. जय गणेश.